आपली जर जीभ आपण बघितली आणि त्याच्यावर आपल्याला व्हाईटिश लेअर दिसत असेल तर आपलं इनडायजेशन आहे हे जास्त प्रमाणात होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घरी असतो, उठल्यानंतर पहिला आरशात सगळ्यात पहिल्यांदा जीभ बघणं गरजेचं आहे की आपली जीभ कशी आहे. ओके, जर ती व्हाईटिश असेल, कोट जर त्याच्यावर व्हाईटिश लेअरचा कोट होतोय म्हणजे तुमची जीभ ऑलरेडी हे झालेली आहे, म्हणजे व्हाईटिश लेअर झालेला आहे आणि म्हणजे तुमचं इंटेस्टाईन म्हणजे तुमचे आतडे हे आता खराब व्हायला लागले. ओके, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गरजेचं काय आहे की आपली जीभ बघणं सकाळी उठल्यानंतर. त्याच्यामुळे टंग इज द मिरर ऑफ इंटेस्टाईन हे सगळ्यात पहिले जाणून घ्या. पुढे आपण बघूया की पचनसंस्था आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पचनसंस्थेमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आजार सांगितले. आता मी असं म्हणजे श्युरिटी देऊ शकतो की त्याच्यातला म्हणजे एवढे इथे जेवढ्या बायका बसल्या त्याच्यातला 90% लोकांना हे आजार असतातच जनरली, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पण असतातच. ओके, पहिला आपण बघूया की ॲसिडिटी. ओके, ॲसिडिटी तर सगळ्यात पहिल्यांदा कारण काय आहे तर मसालेदार अन्न, काही खाण्यामध्ये जर मसाला याचं प्रमाण जर जास्त असेल, आपल्या म्हणजे आता जसं कुठल्या साईडचे लोक आहेत त्याच्यानुसार खाण्याचं पद्धत बदलते पण मसाले बदलत नाही. म्हणजे काय तर जर कोकणी असतील तर ते खोबऱ्याचं वाटण त्याचं प्रमाण आहे ते जास्त करतात. ते सातारा साईडचे असतील तर ते याच्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं कूट वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या जास्त वापरतात. म्हणजे काय तर दोन्ही पद्धतीने ते चटकदार तर बनणारच आहे. ओके, तुमच्या ॲसिडिटी वाढणारच आहे. खूप जास्त प्रमाणे उशिरा जेवण करणं, नॉर्मल जे जेवणाच्या वेळा असतात म्हणजे आम्ही आयुर्वेदानुसार जेव्हा सांगतो तेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्ये जरी जेवण करावं असं सांगतो, पण ते जरी होत नसेल तरी निदान सकाळी 10ला किंवा 11ला आणि संध्याकाळी 7ला असं तरी जेवण व्हायला पाहिजे. पण ते न होता आता खूप जणांचं असं झालं की रात्री कामावरून येतात 11 वाजता 10 वाजता, त्याच्यानंतर जेवण बनवणं आणि खाणं म्हणजे उशिरा जेवण याचं प्रमाण वाढलं आहे. खूप जास्त तणाव कामाच्या बाबतीत किंवा सगळ्या बाबतीत तणाव जास्त असतो, जास्त प्रमाणात चहा कॉफी याचं प्रमाण असतं. लक्षणं जर बघितली तर एकदम साधी आपल्याला दिसतात. छातीत जळजळ होणे, आंबट पाणी येणे, गॅस भरणे, पोटदुखी होणं या सगळ्या गोष्टी असतात. पुढचा जर आपण आजार बघितला तर अपचन म्हणजे इनडायजेशन हे जे सांगितलं, तेलकट आणि जळ अन्न हे अति खाणं, ठीक आहे, खूप जास्त प्रमाणात खाणं, पचनशक्ती जी आहे त्याच्यामध्ये कमी होते. लक्षणं जर बघितली तर अन्न न पचणे, पोट फुगणं, मळमळ होत राहणं किंवा थकवा जाणवणं, खूप जास्त थकवा जाणवत राहतो. पुढे आपण बघू की बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन हे जे आहे खूप जणांमध्ये आढळतं. पाण्याचं प्रमाण खूप जणांमध्ये खूप कमी असतं, हे पण आहे की त्यामध्ये आढळतं. जड गोष्टी खाणं खूप जास्त, आज काय बोलतात त्याला श्रीखंडपुरीचं आहे, आज पाहिजे तेव्हा खाऊया हे जे असतं याचं प्रमाण, किंवा मग शरीर न हलवणे, एकाच जागेने बसून राहणं, कितीही खाल्लं तरी एकाच ठिकाणी बसून राहणं ही जी सवय आहे याच्यामुळे बद्धकोष्ठता होते. लक्षणं जर बघितले तर कठीण व वेळ येऊन होणारी शौचक्रिया, म्हणजे संडासाला बसलेत पण अर्धा पाऊण तास झाला तरी होतेच आहे. ज्यांना 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो त्यांना समजून घ्यायचं की तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे. ओके, पोट फुगणे किंवा गॅसेस बनणं. पुढचं जर बघितलं अतिसार, आता हे कॉमन नसतं पण काही जणांना असं असतं की वर्षातून एकदा 2 वर्षातून एकदा तरी होतं. दूषित अन्न किंवा पाणी, बॅक्टेरिया किंवा व्हायरस इन्फेक्शन याच्यामुळे सहसा होतं. लक्षणं जर बघितली तर वारंवार पातळ शौचाला होणं, कमजोरी आणि शरीरात पाण्याची कमतरता होणे याच्यामुळे होतं. पुढचं जर बघितलं गॅस आणि पोटफुगी, याचे एक कारण आहे की जड आणि गॅस तयार करणारे पदार्थ खाणे, खूप फास्ट खाणं म्हणजे 10 मिनिटात 15 मिनिटात खायची सवय, अगदी काही काहींना 5-5 मिनिटात 2-2 मिनिटात जेवण करायची सवय असते. तर अगदी एवढ्या स्पीडने खाणं असेल तरीही, कारण की आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितली तन्मन भुंजित. तन्मन भुंजित म्हणजे तन आणि मन ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुमच्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात तेव्हा तुमचं जेवण आहे ते पचतं. ते व्हायला पाहिजे. चुकीच्या वेळेत जेवण करणं, वेळ होती 1:30 वाजताची 1-1:30 वाजताची पण खाल्लं जातं 4-5 वाजता 6 वाजता, तर हे जे आहे याच्यामुळे पण गॅस आणि पोटफुगी ही लक्षणं होऊ शकतात. पोट फुगणं, ढेकर येणं, गॅस अडकणं यासारखी कॉमन लक्षणं आहेत ती होतात. पुढचं गॅस्ट्रायटिस, ज्याच्यावर शोध जो आपण म्हणतो, तणाव, अल्कोहोल किंवा जास्त मसाल्याचं खाणे याच्यामुळे गॅस्ट्रायटिस बसतं. गॅस्ट्रायटिस बसणं हे जरा म्हणजे अनकॉमन आहे पण खूप लोकांमध्ये दिसतं कधी कधी. पोटात जळजळ होणे, उलट्या होणे, भूक मंदावणे, अपचन होणे. पुढचं आहे इरिटेबल बाउल सिंड्रोम. हा जरा वेगळा आजार आहे पण पचनाच्या संबंधितच आहे. याच्यामध्ये असं असतं की एक गोष्ट जी डॉक्टर नेहमी सांगतात की एकदम प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यांचं असतं ते डोकं पोटात आणि पोट आहे ते डोक्यात असतं.
म्हणजे जावं की नको, जावं की नको, हे सतत सतत कन्फ्युजन असते. जाऊन आलं तरी परत वाटतं नाही नाही अजून जायचंय, नाही परत परत 10 मिनिटांनी असं वाटतं की नाही अजून जायचंय. हे जे आहे हे लक्षण आपल्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम याच्यामध्ये दिसतं. चुकीचा आहार, मानसिक तणाव याच्यामध्ये खूप जास्त रोल आहे, तो मानसिक तणाव असतो. एखाद्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल, आता समजा मला जायचं आहे कुठलं तरी पेपर द्यायचा आहे आणि पेपरच्या आधीच संडासला जावंसं वाटते. खूप जणांचं असं असते. ही जी लक्षणं आहेत ना, ही सहसा इरिटेबल बाउल सिंड्रोममध्येच प्रकर्षाने जाणवतात आपल्याला. अपचन किंवा एलर्जी कुठल्याही गोष्टीची असेल तर. कधी जुलाब होतात, कधी बद्धकोष्ठता होते, कधी पोट फुगतं, कधी गॅसेस होतात. ही आलटून पालटून लक्षणं ही यांच्यामध्ये आपल्याला दिसत असतात. अल्सर्स, पेप्टिक अल्सर हे जे सांगितले, खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा ॲसिडिटीचं प्रमाण आहे सारखं होत राहतं, तेव्हा त्याचं कन्व्हर्जन आहे ते अल्सर्समध्ये होतं. म्हणजे काय तर जखम होते आतड्यांना. ओके, तर हेलिकोबॅक्टर पायरली हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे सहसा हे लक्षण दिसतात. पोटात किंवा छातीमध्ये जळजळ होणे, उपाशी असतानाही पोटदुखी होणे. ओके, ही जनरली लक्षणं आहेत ती याच्यामध्ये दिसतात. हर्निया, आता हे माहिती आहे आपल्याला, हर्नियाचं जे खूप जणांना असतं त्याच्यामध्ये प्रकार आहेत, इन्ग्वायनल हर्निया आणि अम्बिलिकल हर्निया. तर याच्यातले कुठल्याही गोष्टी आहेत त्या कधी कधी होतात. आजचा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये ॲसिडिटी, ते आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया की ॲसिडिटी जेव्हा आपण म्हणतो ॲसिडिटी झाली, खूप जनरली म्हणतो की मला ॲसिडिटीचा त्रास होतो, तो नक्की काय आहे ॲसिडिटी? सगळ्यात पहिल्यांदा आपण कारणं बघूया. अयोग्य आहार, याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार, झणझणीत अन्न हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने. ओके, जेव्हा आपण कुठलीही मस्त गोष्टी आहेत ना प्रमाणात खातो तेव्हा त्या काय प्रॉब्लेम नसतो, पण ती जास्त प्रमाणात खाणं. मिरचीचं प्रमाण 2 किंवा जास्त प्रमाणात, 2 किंवा 2पेक्षा जास्त, हे जर आहे तर ते आपलं अयोग्यमध्येच येणार. या पद्धतीचं आपण जर पुढे बघितलं तर अयोग्य आहार वेळापत्रक, म्हणजे वेळेवर न खाणं किंवा उपाशी राहणं, हे जे आहे याचं प्रमाण आपल्याला यामध्ये दिसतं. पुढचं जर कारण बघितलं, जास्त चहा, जास्त कॉफी किंवा मद्यसेवन याचं जर प्रमाण असेल तर तेही जनरली अम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी होण्याचं कारण सांगितलेलं आहे. जास्त प्रमाणात जंक फूड खाणं, म्हणजे जंक फूडचं प्रमाण आहे ना हे जेवढं जास्त तेवढं जास्त प्रमाणात ॲसिडिटीचे त्रास आहेत ते होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर कुठल्याही गोष्टी खात असाल तर त्याच्यातलं किती प्रमाणात खाताय याला जरा जास्त महत्त्व दिलं जातं. कारणांमध्ये पुढचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते मानसिक तणावामुळे पचनावर होणारा परिणाम. आता मानसिक तणावामध्ये म्हणजे आता आपल्याला माहिती असेल की आपला मुलगा किंवा मुलगी खूप आता समजा आज उद्यापासून एक्झाम चालू होणार आहे, त्या आठवडाभर त्यांचं खाण्याचं प्रमाण आहे ते ऑलरेडी खूप कमी झालेलं असतं. तर याचा म्हणजे काय तर त्यांना मानसिक ऑलरेडी खूप तणाव झालेला आहे त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे त्यांचा जो अग्नी आहे पोटातला तो कमी होतो, त्याच्यामुळे भूक लागण्याचं प्रमाणच कमी होतं. त्यांना काही खाल्लेलं ते पचत पण नाही आणि काही खाण्याची इच्छा पण नाही होत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते मानसिक तणाव, मानसिक तणावामुळे झालेला परिणाम आहे. पुढचं जर बघितलं तर अधिक वेळ बसून राहणं. आता खूप साऱ्या महिला ज्या हाऊसवाईफ आहेत, बसून राहणं, आज दिवसभर काहीच काम नव्हतं, सकाळी काम केलं नंतर मग डायरेक्ट संध्याकाळी किंवा संध्याकाळचं काम आहे, पण दुपारची झोप काढणं एकदम चांगली, ठीक आहे. तर याच्यामुळे पण ॲसिडिटीचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात होतं. व्यायामाचा अभाव, आता खूप जण असं म्हणतात की व्यायाम करायला वेळ नाही मिळत. आपल्या याच्यामध्ये व्यायाम होतोच पण तो केलाच जात नाही. तर त्याचा अभाव जर असेल तर त्याच्यामुळेही ॲसिडिटीचं प्रमाण आहे ते वाढतं. आता लक्षणं काय काय दिसतात? सगळ्यात पहिल्यांदा छातीत जळजळ होणे, म्हणजे याला आडबन म्हणतात. जठरातील आम्ल अन्ननलिकेत आल्याने, म्हणजे अन्ननलिका जी असते त्याच्यामध्ये असं वरती येतं. खूप जणांना अशी लक्षणं दिसतात की सकाळी ना उलटी काढायची सवय असते. माझ्याकडे असे पेशंट होते अगोदर की एपीडी म्हणजे ॲसिड पेप्टिक डिसीजेस म्हणतात त्याला. एपीडीची एक केस होती की सतत त्याला सकाळी उलटी काढायची सवय होती. उलटी काढल्यानंतर बरं वाटतं, एवढंच लक्षण सांगायचं, उलटी काढल्यानंतर बरं वाटतं. पण त्याचाच परिणाम होत त्याला अल्सर झाले इंटेस्टाईनमध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग त्याला असं जाणवलं की आता त्याला खाल्लेलं काही पचत नाही. तो जेव्हा आला होता असं पोटावर हात ठेवूनच आला की आता काहीच होत नाही, आता काय करू. अशा कंडिशनला पण लोक पोहोचतात. का? कारण की सकाळी उलटी काढायची सवय, आणि एक दिवसाची नाही आहे, ही कंटिन्यू जर राहिली, असं लोकांना 10 वर्ष 15 वर्ष उलटी काढायची सवय असते सकाळी उठल्यानंतर, तर ती जर राहिली तर त्याचा परिणाम म्हणूनही अशी लक्षणं आपल्याला दिसतात. पुढे जर बघितलं तर पोट फुगणं आणि गॅसेस होणं हे जे आहे याचाही अशी लक्षणं दिसतात आपल्याला. ढेकर येणं, तोंडात आंबट किंवा कडसर चव येणं, इकडे घशाच्या इकडे आहे ना कधी कधी आंबट काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय. अशी जी लक्षणं आहेत ती सगळी आणि सगळी अम्लपित्त ॲसिडिटीची आहेत.
पुढे जर आपण बघितलं तर तोंडात जळजळ किंवा आंबट पाणी येणं याच्यासारखी लक्षणं आहेत ही सगळी. अन्न गिळताना त्रास होणं, अन्न गिळताना काही गिळत असेल ना की काहीतरी अडकते असं वाटतंय आणि ते सतत बाहेर यायचा प्रयत्न करते, अशी जी लक्षणं आहेत ती सगळी आपल्याला ॲसिडिटीमध्ये दिसतात. सतत पोटात जडपणा किंवा अपचन वाटणे, या सगळ्या गोष्टी आहेत त्या ॲसिडिटीच्या आहेत. पोटदुखी किंवा गॅस्ट्रायटिस जसं मी सांगितलं, ही सगळी लक्षणं. भूक मंदावणे, अन्न न पचणे, आयुर्वेदामध्ये याला या सगळ्या गोष्टींना रसक्षय या अंडर सांगितले. म्हणजे काय, अश्रद्धाश्च अरुचिश्च आस्सवैरस्य अरसज्ञता. काही खायची इच्छा होत नाही, दिसलेलं समोर दिसलेलं पण खायचं मन नाही करत, खाल्लं तरी ते पचत नाही आणि कुठल्याही गोष्टीला खाल्लं तर त्याच्या जी आपल्या तोंडामध्येच ती काहीतरी गोष्टी फिरते असं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ही सगळी लक्षणं आपल्याला याच्यामध्ये दिसतात. भूक मंदावणे आणि अन्न न पचणे ही लक्षणं त्याच्यामुळेच आपल्याला यामध्ये दिसतात. सतत उलट्याची किंवा मळमळीची भावना, उलटी होते असं जाणवत असते सगळं, ही सगळी लक्षणं आहेत ती जनरली ॲसिडिटीची असतात. आता ही सगळी लक्षणं जेव्हा सांगितली आहेत तेव्हा आपल्यासाठी आहाराचे काही नियम आहेत ते पहिल्यांदा जाणून घेणं आवश्यक आहे. आता जसं तुम्ही सगळ्या गृहिणी किंवा मग काम करणारे जनरली सगळे घरी जेवण बनवतात, तर आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा काही महत्त्वाचे नियम आणि आपल्यासाठी